प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक अशी रेसिपी बीटरूट आणि गाजरची कोशिंबीर। खूप पौष्टिक आहे बीट आणि गाजर हे आपल्या शरीरासाठी। बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटॅमिन सी, B1, B2, आयरन आणि फॉलिक ॲसिड आहे। आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे बीटरूट आहे। शेतातून मी मस्तपैकी फ्रेश बीट आणि गाजर आणले आहेत। बीटचे मी असे साल काढून घेत आहे। आणि बीटला असा कट करून घेत आहे। गाजर घेतलं आहे, गाजरला पण दोन्ही साइडनी कट करून घेत आहे। आणि गाजरची पण साल काढून घेत आहे। गाजर बीट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। गाजरला किसून घेत आहे आणि बीटला पण किसून घेत आहे। एका बाउलमध्ये किसलेला बीट घेतला आहे आणि किसलेला गाजर घेतला आहे। मिक्स करून घेतला आहे आणि अर्धा कप मी दही घेतला आहे। फ्रेश दही घेतला आहे मी, त्यामुळे मी साखर वगैरे काही घालणार नाही आहे। तुम्हाला घालायची असेल तर साखर घालू शकता। आणि मिक्स करून घेते। दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे मी अर्धा चमचा। अर्धा चमचा मी धणे पावडर घातली आहे, त्याने छान टेस्ट येतो। आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि मिक्स करून घेते। तडक्यासाठी मी पॅन ठेवला आहे। 1 चमच तेल घेतला आहे, अर्धा चमच मी मोहरी घातली आहे, अर्धा चमच मी जिरे घातले आहे, चिमूटभर हिंग घातला आहे, 1 हिरवी मिरची घातली आहे। गॅस बंद केला आहे आणि कढीपत्त्याची पानं घातली आहे। तडका घालून घेत आहे आता आणि मिक्स करून घेत आहे। तडका छान बसला की कोशिंबीरला खूप छान टेस्ट येते। बीट आपण असं कापून खाऊ नाही शकत, त्यामुळे अशा पद्धतीने कोशिंबीर बनवली की छान टेस्टी बनते आणि खायला पण रुचकर लागतात। थोडी कोथिंबीर घालून घेतली आणि मिक्स करून घेत आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।